आज आपण उन्हाळा स्पेशल एकदम थंडगार अगदी साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी ज्वारीच्या पिठाची आंबील बघणार आहोत, जी पारंपरिक रेसिपी आहे. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या आंबीलच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथं कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. याच्यामध्येच 3 चमचा, जे पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने 3 चमचे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एक पण गुठळी होणार नाही अशा प्रकारे हे पीठ मिक्स करायचं आहे. गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. जोपर्यंत हे पीठ जे आहे ते घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. फक्त 2च मिनिटात हे पीठ जे आहे ते अशा प्रकारे दाटसर होतं. तर आता हे पीठ जे आहे ते गॅस बंद केलं आहे, आपण थंड करून घेऊया. पीठ थंड होतं आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी जे वाटण लागतं ते तयार करणार आहोत. 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहे. हिरवी मिरचीचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात किंवा ऑप्शनल आहे, नाही केलात तरी चालेल. तर थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. तर हे एका वाटीमध्ये काढते. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर तोपर्यंत आपलं जे ज्वारी आणि पाण्याचं मिश्रण होतं ते पण पूर्णपणे थंड झालेलं आहे. थंड झाल्यावरतीच पुढची प्रोसेस करायची. त्याच्यानंतर मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने 2 वाटी थंड पाणी घ्यायचं आहे. पूर्ण फ्रीजमधलं पाण्याचा वापर केला आहे. बारीक चिरून घेतलेले हिरवी मिरची, जिरे वगैरे टाकायचे. अर्धा चमचा मीठ टाकलं आहे, 2 चमचे साखर टाकायचं आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता. तर मी इथं 2च वाटी पाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे थोडंसं दाटसर ठेवलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडे पाणी ॲड करा. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. तर अशा प्रकारे आपली उन्हाळा स्पेशल एकदम थोडीशी दाटसर, पौष्टिक आणि थंडगारशी आंबीलची रेसिपी तयार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा. उन्हाळी स्पेशल जे पण रेसिपी अपलोड केलेले आहेत ते पण एकदा नक्की बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.